पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये नीलम गोऱ्हेंनी कुटुंबियांची भेट घेतली आहे। नीलम गोऱ्हेंनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। कुटुंबातील नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी सांत्वन केलेलं आहे। तसंच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा केलेली आहे। तर पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणामध्ये आता अधिकचा तपास एकीकडे केला जातोय, तर दुसरीकडे नेते मंडळी मृत पावलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांचं सांत्वन करतायत, त्यांची भेट घेत आहेत। केवळ निलंबन करण्याबरोबरच मुळात कशामुळे छापे टाकून सुद्धा परत परत भट्टे सुरू होत होत्या याच्याबद्दलची चौकशी होऊन त्याबद्दल योग्य ती कारवाई झाली पाहिजे। तसंच हे जे विषारी द्रव्य त्यांना कुठून पुरवठा झाला त्यांना पण शिक्षा होऊन त्याचा कायमचा प्रतिबंध झाला पाहिजे आणि या कुटुंबातल्या प्रत्येक एका व्यक्तीला नोकरी आणखीन त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत। सरकारने जाहीर केलेले आम्ही 5 लाख देणार, महानगरपालिकेने सांगितलं 1 लाख देणार, माननीय खासदार बारणे यांनीच त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत।